नमस्कार मैत्रिणींनो, मी स्थिती. आपण आज बनवणार आहोत मेथीचे लाडू. थंडीचे दिवस चालू झाले होतील आता, मग आपण मेथीचे लाडू बनवूया. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. साहित्य घेतलं आहे, आलसी घेतले, खसखस, डिंक, काजू बदामचे तुकडे, गूळ, मेथी, वेलची, खोबरं, रवा, गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ. मी जे घी घेतलं, मेथी घेतले, ते घीमध्ये थोडं मिक्स करून घेतलं आहे. आता कढई ठेवले गॅसवरती. त्याच्यामध्ये खोबरं आपण भाजून घेऊया. खोबरं भाजून घेते. त्याच्यानंतर रवा भाजून घेते. रवा छान भाजून, तूप टाकून भाजून घ्यायचं. छान लालसर, थोडा लालसर होईपर्यंत भाजायचं. छान भाजून घ्यायचं. म्हणजे रवा छान भाजून झाला आहे, तर आता त्याच्यामध्ये आलसी आणि खसखस हे आपण भाजून घेतो. छान हे सगळं भाजून घ्यायचं. काजू बदामचे तुकडेसुद्धा भाजून घेते. आता कढईमध्ये मी तूप टाकते. तूप टाकल्याच्या नंतर हे पीठ एकदम एकजीव होईपर्यंत, छान मिक्स होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि सगळं एकजीव मिक्स करायचं. तर बेसनचं पीठसुद्धा टाकलं आणि मग ते आपण सगळं मिक्स करून घेतो. आणि थोडं थोडं आपण घी टाकायचं. त्याच्यामध्ये थोडं थोडं घी टाकायचं. त्याच्यानंतर असं होतं ते शिजल्यानंतर ते असं होतं. घी थोडं थोडं ॲड करायचं आहे मैत्रिणींनो, एकदमच ॲड करायचं नाही आहे, कारण मग नंतर मग ऑइल पूर्ण घी सोडून देतं बेसन. त्याच्यामुळे थोडं थोडं मिक्स करायचं. तर बॅटर असं झालं आहे ते. बघा कसं किती छान भाजलं आहे. आणि मी आता हे सगळं पदार्थ मगाशी भाजून घेतले होते, तर ते दाखवले. ही वेलची पावडर आणि त्याच्यामध्ये मी जायफळ वापरलं. हे डिंक मी बारीक करून नाही घेतलं, असंच घेतलं आहे. थोडं खायला चव छान लागतात, तुकडे तुकडे. गूळ मिक्स करते. हे सगळं मिक्स करायचं आणि मग आपल्या ह्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं. काजू बदामचे तुकडे टाकले. मिक्स करायचं आता ते सर्व छान मिक्स करून घ्यायचं आपलं. आता हे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि आता सर्व मिक्स करून घेते. मिक्स करून छान झाकण बंद करून थोडं 5-10 मिनटं थोडं झाकण बंद करून ठेवायचं. त्याच्यामध्ये मी वेलची, मेथी टाकते. मेथी मिक्स करते. मेथी मिक्स करून छान आता त्याला झाकण काढून ठेवेल. त्याच्यानंतर हे बघा, आपले लाडू रेडी आहेत.